हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओची सुरुवात होत आहे. पिको फॉलला साड्या घेतलेल्या आहेत आणि तिथूनच सुरुवात होत आहे व्हिडिओला. तर घेतल्या होत्या पिको फॉलला साड्या, तर म्हटलं तुमच्याशी सुद्धा शेअर कराव्या की मी किती वेळामध्ये किती साड्या फॉल करते आणि कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी अरेंजमेंट करून व्यवस्थित अशा साड्या वगैरे ठेवत असते. तर खूप छान छान पद्धतीने मी काम करायचा प्रयत्न करत असते. कामामध्ये वेळही छान जातो आणि आपलं कामही खूप छान होतं आणि आपल्याला पैसे पण येतात. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर खरंच तुमचा सुद्धा व्यवसाय म्हणा, बिझनेस म्हणा, काहीही म्हणा, तर खूप छान पद्धतीने ग्रो होईल. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तर मी काय बोलणार आहे ते माहीत नाही. चला पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर मी तर पहा मग मस्त साडी घेतलेली होती. आता मी एक बॉर्डरच्या साईडनी साडीला फॉलला आणि पिकोला म्हणजे साडीला आणि फॉलला बॉर्डरनी पिको करत असते, तसं. तर खूप छान पद्धतीने असं मस्त असं गोल पिको येतो. आता पिको फॉल कसा करायचा ह्याचासुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ 1-2 टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती याच. तर तुम्हाला पाहायचं असेल, नवीन असाल तर नक्की जाऊन पहा. त्याची लिंक पण ह्याच्या खाली मी देण्याचा प्रयत्न करीन. तर इथं पहा मग मस्त एक साडी तर पिको फॉल करून घेतली. आता फक्त हातशिलाई करायची आहे फॉलला वरच्या साईडने, ती साईडला ठेवून दिली. आणि दुसऱ्या बऱ्याचशा साड्या होत्या त्या मी सगळ्या काढून घेतल्या आहेत खाली. आणि त्या साड्यांना मॅचिंग असे दोरे पण काढून घेतलेले आहेत. कारण काय होतं, एकाच कलरची एक साडी 2 कलरची असेल तर मग आपल्याला 2 दोरे पण लागू शकतात एका साडीला, तर 2 कलरचे. तर मग अशा पद्धतीने मी सगळेच दोरे वगैरे काढून घेतले आणि मग काय होतं, मधून अधून उठणं वगैरे होत नाही. तर मग आता ही घेतली ती वर्कची साडी. आता वर्कच्या साडीला काय होतं की नेसत्या बाजूने बॉर्डरला ना जितकी बॉर्डर असते तितकं काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण ज्याच्यानंतर खाली जो पदर असतो ना नेसतात त्या साईडला ना, तर थोडंसं काय होतं आहे की खाली पदर सुटलेला असतो, तर मग ते थोडासा वेगळा वाटतं. तर मग ते सुद्धा आपण लेक लेवलमध्ये कट करून घ्यायचं व्यवस्थित. आणि अशा पद्धतीने सगळं आपल्याला व्यवस्थित झाल्याच्या नंतर आपल्याला तिथं पिको करायचं असतं. तिथं तसं सोडून नाही द्यायचं. फॉलला आपण तितका पिको करणार आणि जेवढी बॉर्डर आपली वर्कची भरलेली असती ना तिथून आपण हातशिलाईने फॉलसुद्धा लावू शकतो. कारण आता मशीननी तर आपण जी वर्कची बॉर्डर असते त्याला आपण मशीनवरती फॉल नाही लावू शकत. तर मग तशा पद्धतीने आपण जितका पिको करता येईल तितका पिको करायचा आणि बाकीचं आपण हातशिलाई करायची. तर मग त्यात 2-3 साड्या तर माझ्या ऑलरेडी झालेल्या होत्या. त्यातच मी 2-3 साड्या अजून ऑलरेडी करून फॉल लावून मी दिल्या, कारण मला त्या अर्जंटली द्यायच्या होत्या आणि मधून अजून कस्टमरसुद्धा येत होते. सो त्यासाठी आता सण लवकर सुरुवात होत आहे. तर सणासाठी इतकी गडबड आहे ना कस्टमरची, तर खूप जास्त गडबड आहे. मग आता कामाची पण वेग वाढावाच लागेल आणि बऱ्यापैकी आता तब्येत पण थोडीशी बरी आहे, पण तरीही अधूनमधून खराब होती आहे. पण मी कामं आता कंटिन्यू करणार आहे. बाकी काही का होईना पण कामं खूप महत्त्वाचे आहेत मला असं वाटतं. कारण आपण जिम्मेदारी घेतलेली असती तर त्यांना वेळेमध्ये काम पूर्ण करून देणं हे आपलं काम आहे आणि आपली ती कर्तव्य आहे असं मला तरी वाटतं. सो त्यासाठी तर मग आता मी घेते. आता इथं काय होतं, प्रत्येक साडीला आपल्याला दोरा चेंज करावा लागतो, बॉबिन चेंज करावी लागते. मग त्यासाठी प्रत्येक साडीला आपल्याला वेगवेगळा दोरा कलरचा लावून आपल्याला बॉबिन भरावून लावावी लागते आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे पिको फॉलचं काम करावं लागतं. तर फॉल अशा पद्धतीने मी आता फॉल कोणता लावते ते मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि आता मी सगळ्या साड्यांना ना बॉर्डरला पिको करून घेतलेले आहेत आणि त्याच्या किनाऱ्याला सुद्धा पिको करून घेतलेले आहेत नेसत्या पदराच्या. आणि एक साईडनी तर लेस वर्क वगैरे आहेत साड्यांना, सगळ्या काठपदर वगैरे अशा साड्या आहेत, डिझायनर साड्या आहेत आणि डेली यूजच्या पण साड्या आहेत. जवळजवळ 10-15 साड्या आहेत सगळ्या. तर मी 5 साड्या ऑलरेडी दिलेल्या होत्या, म्हणजे थोड्या वेळ झालं, कारण मधून अधून ना कस्टमर येतात. तर मग कस्टमरला मी आता घेऊ तर शकत नाही, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण सगळेच कस्टमर व्हिडिओमध्ये येत नाही आहेत. पण जे कुणी येतील इथून पुढचे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करत जाईन.
व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर मग आता जेवढ्या होत्या साड्या तेवढ्या मी घेतलेल्या आहेत फॉल लावण्यासाठी. आता इथं बॉर्डरला मी पहिलं हातशिलाई करून घेणार आहे आणि वरच्या साईडनी पण हातशिलाई करून घेणार आहे, कारण ही साडी आहे पूर्ण डिझायनर साडी, वर्कमध्ये आहे. तर खूप त्रास देतात वर्कच्या साड्या आपल्याला फॉल लावण्यासाठी. जितके छान दिसतात ना तितक्या त्या त्रास पण देतात. आता हे कुणाला सांगावं, आपण आपलं काम आहे तर आपण केलंच पाहिजे. सो अशा पद्धतीने आता माझं बॉर्डरला फॉल लावून पूर्ण हातशिलाई करून झालेली आहे. आता मी वरतून पण हातशिलाई करून घेते. आणि एक कस्टमर ताई आलेल्या होत्या ना, तर त्यासुद्धा बसलेल्या होत्या. तर त्यांच्याशी गप्पा मारत मारत माझं काम चाललेलं होतं. त्या आलेल्या होत्या त्यांचं ब्लाऊज घेण्यासाठी, पण ब्लाऊज काय त्यांचं मी स्टिच केलंच नाही, कारण वेळच नाही मिळाला. मी मागं सांगितलं तुम्हाला, बरेचसे कामं पेंटिंग पडलेले होते आणि आहेत पण अजून. तर होत्या त्या आमच्या म्हणजे गल्लीतल्याच होत्या, काही जास्त लांबच्या नव्हत्या. त्यासाठी मग समजून घेतात, जवळच्या कस्टमर समजून घेतात, की त्यांना माहिती पण असतं की आजारी होती काही असं म्हणून. काही प्रॉब्लेम्स असतात बाहेर इकडं तिकडं गेल्याच्या नंतर, मग फॅमिली प्रॉब्लेम्समध्ये इकडं तिकडं जाणं होतं, तर मग काम राहून जातं. तर मग त्यांना माहिती असतं, त्यासाठी मग समजून घेतात. सो मग बसल्या होत्या. मग त्यांचाही वेळ जात होता गप्पा मारत मारत, आणि माझाही वेळ कामामध्ये जात होता आणि मी कामही करत होते. तर मग म्हटलं बसा. तर मग बसल्या त्या पण. मग टी व्ही पण चालू होता, पण जास्त काही टी व्ही बघणं होत नाही. पण शक्यतो ज्यावेळेस आपले कस्टमर येतात ना, तर त्यांना बोलत बोलत आपण काम करतो ना, तर त्यावेळेस मलाही छान वाटतं. पण काय होतं, आता नवीन शिकणाऱ्यांना असताना तर त्यांचं लक्ष लागत नाही कामामध्ये. मग कटिंगमध्ये म्हणा, कशामध्ये म्हणा, थोडंसं कामामध्ये इकडं तिकडं होतं, प्रॉब्लेम्स येतात. सो मग बोललं नाही पाहिजे, मन लावून काम केलं पाहिजे. पण आता मला सवय लागलेली आहे. आता जुन्या जे काही आपले टेलर असतात ना, त्यांना बोलत बोलतही काम उरकतात आणि कामही करतात, कारण त्यांना सवय लागलेली असते. कितीही बोललं तरी आपलं काम आपले डोळे आणि हात करतं आणि दिमाग पण करतं. बोलण्याने फक्त आपले कान आहेत ना, ते फक्त बोलणं ऐकतात, असं असतं कामाचं. सो अशा पद्धतीने चला. तर मग आता सगळंच माझं साड्यांना फॉल लावून झाला होता. त्या ताई पण गेलेल्या होत्या. आता मी साड्यांना घड्या घालून घेते. तर आता इथं होती ही तक्षशिला साडी, आणि खूप छान होती ही तक्षशिला साडी. त्याचं फॅब्रिकही खूप सुंदर होतं आणि खूप छान होतं, काटही छान होते ना. ऑलवेज सगळी मोठी बुट्टी होती साडींना. मी तुम्हाला दाखवते इथं पूर्ण साडी खोलून पण दाखवते तुम्हाला. आणि खूप छान पद्धतीची आहे साडी. आणि मी परत एकदा नंतर दाखवते तुम्हाला. त्या अगोदर हे 2-3 साड्या घड्या घालून घेते फटाफट. तर इथं अशा पद्धतीने त्याला फॉल लावून घेतलेला आहे. दोन्ही पण साईडनी मस्त अशी डिझाईन आहे. नेसत्या पदराला लायनिंगची डिझाईन आहे आणि अशा पद्धतीने आहे. ब्लाऊज पीस काढून ठेवलेले आहेत, ब्लाऊज पीस कट करून ठेवलेले आहेत, शिवायचे फक्त बाकी आहेत. आणि आता मी त्याला मारते घडी. तर खूप छान पद्धतीने आता मी घडी घालत आहे. ह्याची आता तक्षशिला साडी असेल तर घडी छानच आली पाहिजे, कारण ह्याचं खूप जास्त ट्रेंड चाललेलं होतं. आता बहुतेक थोडं कमी झाले, पण तरीही असं आहे अजून. तर खूप छान आहे साडी, सॉफ्ट आहे, कपडासुद्धा छान आहे आणि मला तर खूप प्रचंड आवडली, म्हणून मी घालून पाहिली. तिथं अशा पद्धतीने घडी घालायची. आता काठपदर साडी असेल किंवा डिझायनर साडी असेल तर अशा पद्धतीने छान अशी घडी घातली पाहिजे, जेणेकरून आपली काम आपण छान अशा प्रोफेशनल पद्धतीने केलं पाहिजे. फॉलसुद्धा दाखवला तुम्हाला, किती छान पद्धतीने बसवलेला आहे मी. आणि अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर सगळ्याच गोष्टी खूप छान अशा होतात. तर मग मी आता घेतलेलं होतं घडी घालण्यासाठी. तर मग आता घडी घालून घेते. तर आता चांगली घडी घालणं गरजेचं असतं, कारण काय होतं, साडीचं चुरगाळली तर त्याला नंतर आपल्याला इस्त्री करावी लागते. तर मग इस्त्री न करण्याची ही ट्रिक आहे. तर काय करायचं, आपण कधी पण ज्यावेळेस आपल्याला जास्त साड्या वगैरे येतात, किंवा आपण कधीही नॉर्मल आता यूज करणाऱ्या साड्यांचं तर एवढं काही प्रॉब्लेम्स येत नाहीत, पण काठपदर साड्या चुरगाळल्या जातात आपण घडी खोलल्याच्या नंतर. तर मग घडी व्यवस्थित घालायची आणि पिशवीमध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायच्या. तर आता काही साड्या मी साईड बाय साईड पिको पण केलेल्या होत्या आणि त्यासुद्धा मी ठेवून देते. तर पाहू शकता तुम्ही, तब्बल मी एवढ्या साड्या पिको फॉल करून घेतलेल्या होत्या आणि त्यातल्या 4-5 मी साड्या अर्जंट होत्या तर लगेच देऊन टाकल्या. आणि ह्या साड्या येणार होत्या संध्याकाळी घेण्यासाठी कस्टमर. आता या साड्या सगळ्याच एका कस्टमरच्या नव्हत्या, आता 2-3 कस्टमरच्या होत्या काही साड्या. आणि ह्या साड्या मी फक्त 3 तासामध्ये पिको फॉल करून घेतलेल्या आहेत. तर 3 तासामध्ये बघा तुम्ही किती लवकर असं काम आपलं होऊन जातं. तर कामामध्ये वेळही जातो आणि काम अशा पद्धतीने छान असं केलं तर कामही छान असं होतं. आता ह्या सगळ्या डिझायनर साड्या होत्या आणि खूप छान छान साड्या होत्या, आणि काही डेली यूजच्या पण साड्या होत्या. आणि डिझायनर साड्या तर ह्या 3-3 हजाराच्या होत्या, तर खूप छान होत्या साड्या. तर त्या साड्याच आता मी एकाच कस्टमरच्या 6 साड्या होत्या,
पूर्ण डिझायनरमध्ये खूप छान होत्या, तर त्या मी साईडला ठेवून दिले. एका कस्टमरच्या डेली यूजच्या 2 साड्या होत्या आणि एका कस्टमरच्या एक तक्षशिला आणि एक डिझायनर अशा 2 साड्या होत्या. अशा तब्बल सगळ्या 10 साड्या होत्या आणि 5 साड्या मी ऑलरेडी अगोदर दिल्या होत्या आणि खूप छान आहेत. आणि मला तर आवडतात अशा कस्टमरच्या साड्या. पण आपण काय करतो, आपलं काम आहे, आपलं काम ते व्यवस्थित असं केलं पाहिजे, व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवलं पाहिजे, कारण जिम्मेदारी आहे तर आपण ती त्यांच्या हातामध्ये सोपवण्यापर्यंत व्यवस्थित आपण ती पार पाडली पाहिजे. मला तरी असं वाटतं. तर मग मी व्यवस्थित असं कॅरीबॅगमध्ये ठेवून दिलं पिशवीमध्ये, कारण कधीही कस्टमर आलं तर पटकन असं आपण ते देऊ शकतो. आता हे बाकीचे सगळे कामं झालेली होते, पण आता ना एवढे 1 दिवसामध्ये माझ्याकडं अजून भरपूर अशा साड्या आलेल्या होत्या. तर त्या साड्यांचे ब्लाऊज पीस कट करायचे राहिले होते, तर ते सुद्धा मी कट करून घेते आणि कट पण मारून घेते थोडा थोडा बॉर्डरला. आणि ते कट मारलेला थोडासा कपडा आपण ते फॉल आणण्यासाठी देणार आहोत. आणि जो काही आपल्याला एक्स्ट्राचा डिझायनर कपडा आहे ना, तर ते आता आपण जेणेकरून बॉर्डरला काय करायचं, बॉर्डर असते ना आपली, काटा असतात ना, तर त्याचा कट मारून द्यायचा, म्हणजे त्याचा कपडा द्यायचा थोडासा फॉल आणण्यासाठी, कारण त्याच्या मॅचिंग आपल्याला फॉल लावावा लागतो. नेसत्या पदराने मिराला बॉर्डरला आपण नेसत्या पदरातून काढू शकतो. आता इथं डिझायनर साडी होती, ती तुम्हाला मी नंतर दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता इथं अजून 2 साड्या होत्या, तर एकसारख्या 2 साड्या होत्या, 2 बहिणींच्या रक्षाबंधनसाठी स्पेशली घेतलेल्या होत्या. तर त्यांचं सुद्धा पेंटिंग काम आहे. तर अजून काही रक्षाबंधन जवळ नाही आलेलं, अजून भरपूर दिवस आहेत, तर तोपर्यंत हे सगळे माझे कामं होऊन जातील. पण म्हटलं चला अस्तर वगैरे येता जाता आपण घेऊन येतो, तर पटकन आपण ब्लाऊज पीस कट करून ठेवला नाही. अस्तर आणण्यासाठी ब्लाऊज पीस घेऊन जावं लागतं आणि आपण थोडासा कट मारून घेतो साडीचा, ते सुद्धा आपल्याला फॉल आणण्यासाठी घेऊन जावं लागतो. तर मग अशा पद्धतीने मग पटापट आपण काढून ठेवायचं. आता इतकं सोपं नसतं काम करणं, कारण अगोदर आलं त्याला घडी खोलायची साडीची, त्याचे ब्लाऊज पीस कापायचं, परत ती घडी घालून ठेवायची, परत घडी खोलायची फॉल लावण्यासाठी, परत घडी घालून ठेवायची, असं कित्येक वेळा आपलं काम असं होत असतं. आणि ब्लाऊज पीस असं. तर चला आजचा होता एवढाच व्हिडिओ, भरपूर असा व्हिडिओ केला. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.